अनेक आजारपणांचं एक महत्त्वाचं कारण आयुर्वेदानं सांगितलं आहे, ते म्हणजे आपल्या इंद्रियांचा अयोग, अतियोग आणि मिथ्यायोग. म्हणजे जगाशी आपल्याला कनेक्ट करणाऱ्या ज्ञानेंद्रियांचा आणि जगासमोर आपल्याला व्यक्त होण्यासाठी जिवंत, चालतं, बोलतं ठेवणाऱ्या कर्मेंद्रियांचा चुकीचा, अपुरा किंवा अनावश्यक वापर करणं. आपले डोळे, आपली बुद्धी, आपले विचार यावर चुकीच्या पद्धतीनं ताण देणाऱ्या, आपल्या शारीरिक हालचालींवर बंधन आणून आपल्याला एका ठिकाणी खिळवून ठेवणाऱ्या, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी सुद्धा त्रासदायक होऊ घातलेल्या मोबाईल स्क्रीनिंगच्या व्यसनाविषयी किंवा मोबाईलच्या ऑब्सेशनविषयी आपण बोलत आहोत. आणि ही आसक्ती कमी म्हणजे ऑब्सेशन कमी करण्याचे 2 मार्ग आज समजून घेऊया. एज्युकेशन, एंटरटेनमेंट आणि इन्फॉर्मेशन या सगळ्यासाठी मोबाईल वापरत असताना आपण या एकमेकांमध्ये गल्लत तर करत नाही आहोत ना, हे आपल्याला समजून घेणं आणि शोधणं हे आधी गरजेचं ठरलेलं आहे. मोबाईल वापरत असताना मोबाईलची गरज, मोबाईलचा हव्यास, मोबाईलचं व्यसन हे टप्पे एका पाठोपाठ एक कधी पार होतात ते कळत नाही. आपण इथंच कुठंतरी याचा परिणाम आपल्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आरोग्यावर सुद्धा होतो, हेही आपल्या लक्षात येत नाही. हे टाळण्यासाठी म्हणून आपण मोबाईलचं ऑब्सेशन कमी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहोत.